मोठं 2025चा सक्सेस म्हणजे माझा 15 kg वेट लॉस। हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। आज फायनली गावी जायचं कन्फर्म झाले। काल सकाळी 11 वाजता तात्काळ तिकीट काढलं होतं, तर आज कन्फर्म झाले। त्यामुळे सकाळपासून एवढी धावपळ चालू आहे माझी। इतर वेळी कसं थोडंसं करता येईल, काम करता येईल असं लेट व्हायचं, परंतु आज सगळी कामे आधी आवरून घेतले आणि आता दुपारचे 2 वाजलेत। माझं विरूचं जेवण सुद्धा आवरले आणि ऑलरेडी मी परवा हा दोघांचा कप्पा एकदम व्यवस्थित नीट केला होता आणि हा माझा कप्पा आहे आणि तो पण पूर्ण लावून घेतलाय मी। वरच्या बाजूला सगळ्या ओढण्या आहेत, म्हणजे पटकन ओळखता येतात। ही फक्त खाली बेड मध्ये ठेवायचे, कारण साड्या मी मोस्ट ऑफ बेडच्या खाली 2 मोठ्या बॅग आहेत त्यामध्येच ठेवते। रेग्युलर वापरणारे गाऊन हे आहेत, टी शर्ट माझे ते या बाजूला ठेवले आणि या बाजूला जीन्स किंवा लेगिन्स सगळे प्रकार आहेत। इकडे एक्स्ट्रा इनरवेअरचा कप्पा आहे, ह्याच्यामध्ये जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स ते आहेत आणि या बाजूला माझे ज्वेलरी आणि बांगड्या थोडे आहेत आणि हे खाली 2 कप्पे पूर्ण ड्रेसने भरले। आणि खरंच यावर्षी मी खूप खुश आहे, कारण विरूच्या स्कूलमुळे मला भरपूर कपडे घेता आले। याआधी मी असं जास्त लक्ष देत नव्हते कपड्याकडे, परंतु विरूला आता अपडाऊन करावं लागत असल्यामुळे भरपूर कपडे झालेत। आणि मेन म्हणजे हे ड्रेस व्यवस्थित बसतात। हे सगळे ड्रेस मला फिटिंग करून घ्यायचे आहेत, परंतु आता सध्या मी लोड नाही घेणार, गावावरून आल्याच करेन। आणि या बाजूला सुद्धा जे ड्रेस आहेत ते एकदम व्यवस्थित बसतात, कॉर्सेट आहेत। आणि हे सगळे जे माझे दुपट्टा ड्रेस आहेत ओढणीचे, आणि यातले आता सगळे ड्रेस फिटिंग करायचे। तर आता गावी जाताना काही मला ड्रेस घ्यायला लागणार आहेत, ते बाहेर काढून घेते आणि आजच्या आज मला काय पण करून फिटिंग करून घ्यावे लागणार। थोडंसं खूप दिवसापासून ठरवते फिटिंग करायचं, परंतु ते काय माझ्याकडून झालंच नाही शक्य। तर आता हे सगळे ड्रेस फिटिंग करून घेते। आणि खरंच 2025 मध्ये ज्या काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या त्या सगळ्या माझ्या एकदम सक्सेस झाल्या, त्यामुळे मी इतकी खुश आहे ना। तर आता हे जे ड्रेस फिटिंगचे काढायचे आहेत ते काढून घेतले, आता जसं टाइम भेटेल तसं करून घेते। 2025च्या या वर्षभरात खूप चांगल्या संधी मला भेटलेत आणि वर्षाची सुरुवातच एका खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीने झाली, ते म्हणजे मी स्वतःचं अफिलिएटिंग मार्केटिंग चालू केलं बीज गुरुकुल या कंपनी थ्रू। त्याच्यानंतर जे काही सण होते ते सुद्धा व्यवस्थित पार पडले। मे महिन्यात गावची सुट्टी झाली, भरपूर फ्रेंड्सला भेटणं वगैरे झालं। त्यानंतर इकडे आल्यानंतर माझं एक्सरसाइज डाएट वगैरे रुटीन चालूच होतं। त्या आणि माझं सगळ्यात मोठं 2025चा सक्सेस म्हणजे माझा 15 kg वेट लॉस। आणि मेन म्हणजे जेव्हा मी गौरी गणपतीला गावी गेले होते तेव्हा मी त्यांचे एक मित्र आहेत गायनेकोलॉजिस्ट, तर त्यांना व्हिजिट करून त्यांना बोलले होते की माझा वेट लॉस झालाय आणि मेन म्हणजे हा वेट लॉस विदाउट स्किन लुझिंग झालाय। तर मी त्यांना बोलले होते की मी घरचा डाएट चालू करूनच वेट लॉस केला। तर ते बोलतात की एकदम व्यवस्थित प्रॉपर केलाय तुम्ही। मला कुठेच असं जाणवलं नाही की स्किन लुझिंग होतं किंवा थोडासा त्रास होतो। त्यानंतर जुलै महिना माझ्यासाठी थोडासा अप अँड डाऊन होता, कारण तिथेच माझी सायटिकाची ट्रीटमेंट चालू झाली आणि थोडंसं दवाखाना माझा कंटिन्यू चालू झाला। मी ऑलरेडी सायटिकाची ट्रीटमेंट जुलै महिन्यात घेतली होती मुंबईत असताना, परंतु प्रॉपर रेस्ट नाही भेटली मला मेडिसिन घेत असताना, त्यामुळे ते कव्हर नाही झालं। आणि तो त्रास मला आता पुन्हा दिवाळीनंतर चालू झाला, तेव्हा पण मी ट्रीटमेंट घेतली, तरी पण थोडंसं माझं दुखणं चालू आहे। त्या डॉक्टरांचं एकच म्हणणं होतं की जेव्हा पण तुम्ही सायटिकाची ट्रीटमेंट घेता तेव्हा प्रॉपर रेस्ट असणं महत्वाचं आहे, आणि मला ते काही जमलंच नाही, त्यामुळे अजून पण थोडंसं दुखते। तर गावी गेल्यानंतर ते पण मला दाखवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सगळ्यात माझा आवडीचा, कारण 2 वर्ष झालं मी जी गोष्ट मॅनिफेस्ट करत होते की मला स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करायचं आहे, तर ते फायनली मी 12 ऑगस्टला चालू केलं। आणि त्यानंतरचे सगळे दिवस माझ्यासाठी खूप मेमोरेबल होते आणि ती सगळी मेमरी आता माझ्या युट्यूब चॅनलवर लाईफ टाइम साठी माझ्याकडे सेव्ह असेल, याचा मला खूप आनंद आहे। दसरा किंवा दिवाळी, माझा बर्थडे, हे सगळंच एकदम एन्जॉयबल केलं मी। आणि या वर्षीचं सगळ्यात बर्थडे गिफ्ट माझं मोबाईल, तर तो पण आयफोन भेटल्यामुळे मी खरंच खुश आहे। आणि विरूच्या बाबतीत पण हे वर्ष खूप छान गेलं, त्याचं स्कूल आम्ही एकदम बेस्ट निवडलं
आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोग्रेस आहे किंवा त्याचा जो काही समजूतदारपणा आहे किंवा घरात कसं वागायचं आहे तर तो सुद्धा एकदम ऍक्टिव्ह आहे. गेम मध्ये असेल किंवा गार्डनला जायचं असेल तर प्रत्येक गोष्टी तो सपोर्ट करतो. त्याचा असा कुठलाच त्रास नाही. आणि त्यांच्या बाबतीत पण हे वर्ष खूप छान गेलं. दिल्लीला 2 ते 3 वेळा जाणं झालं, MP ला जाऊन आले, उज्जैनला गेले. त्यांचं थोडंसं या वर्षात प्रवास झाला भरपूर, परंतु हे वर्ष खरंच आमच्या तिघांसाठी खूप छान गेलं. विरू, तुझं हे वर्ष कसं गेलं? छान छान गेलं. तुला स्कूल आवडली? तुझी ऍक्टिव्हिटी आवडतात? ओके. आता गावी जाणार ना तू? खुश आहे? विरूचं तर सुट्टी पडल्यापासून चालू आहे. गावाकडून कुणाचाही फोन आला तर त्याचे एकच असतं, आम्ही गावी येतोय आता. आणि पिलू फ्रीज मध्ये खाऊ काय? काल रात्री त्याचे बाबा 1:45 वाजता लेट आले आणि तो आधी जस्ट 5 मिनिट वॉशरूम साठी उठला होता. तर मी त्याला बोलले की झोप, आता लेट झालाय. 5 मिनिटांनी ते आल्यानंतर ते बोलले की आईस्क्रीम घेऊन आलोय. तर विदिन सेकंड ना तो बेडवरून खाली उतरला आणि बोलतो की मला आईस्क्रीम पाहिजे. जसं काय आपण दुपारचं जाग असते ना तशी त्याला जाग आली आणि बोलतो की मी एकदम तयार आहे आईस्क्रीम खायला. तर मग त्याला रात्री थोडस मनवून फ्रीज मध्ये तसंच ठेवून दिलंय. तर आता मी त्याला देईन. तर घरातलं तर माझं सगळं आवरून झालं, अजून बॅग भरायचे. आणि एक सगळ्यात महत्वाचं काम, सध्या माझ्या रूमचं हे जे काम आहे ना ते खूप असं खराब झाले. तर सुरुवातीला आम्ही स्वतःच करून घेणार होतो. तर समजलं की गव्हर्नमेंट कडून यावर्षी सुद्धा काही मजूर अवेलेबल आहेत आणि ते काम करून देत आहेत. तर त्याच्यासाठी मला एक अर्ज द्यायचा आहे. तर त्याच्या अर्जच्या प्रिंट वगैरे काढून बरोबर 2:30 वाजता आम्हाला त्या ऑफिसमध्ये यायला सांगितलंय. तर आता आईस्क्रीम खाऊन थोडासा एन्जॉय करून मी आणि विरू जाईन. तिथे एक 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे, त्यामुळे मी आणि विरू चालत जाईन. आणि ते सगळ्यात महत्वाचा टास्क आहे माझ्यासमोर, कारण त्या सरांना भेटून तो अर्ज मला सबमिट करायचा आहे. आणि जी काही सध्या रूमची अवस्था आहे त्यांना पूर्ण एक्सप्लेन करायचे. आपण जोपर्यंत त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते काम करत नाहीत. आणि माझं असं झालं की काय पण करून या सिच्युएशनला रूमचं काम करूनच घ्यावं लागतं. त्यामुळे माझी आता ती प्रायोरिटी राहील की पहिल्यांदा व्यवस्थित फॉर्म जमा करून त्या सरांना एक्सप्लेन करेन. ते तर करून येईनच, त्याबरोबर घरातलं पॅकिंग सुद्धा करायचं आहे. आता 1 आठवडा नसेल तर मग थोडंसं सगळं सामान मला व्यवस्थित ठेवायचंय जेणेकरून काही खराब नाही झालं पाहिजे. मगापासून इतकं फास्ट काम आवरणं चालू आहे आणि सगळी तयारी करून घेतली. आणि दुपारी आज जे महत्वाचं काम करायला गेले होते तर त्याची रिसीव्ह कॉपी कम्प्लीट झाले. गावी जाण्यासाठी दरवेळी आम्ही तिकडूनच येताना काहीतरी खाऊ घेऊन येताना डबे आणायचं आणि ते डबे इतके झाले होते यावी. आणि परत आता येताना खाऊ घेताना एवढी अडचण यायची, त्यामुळं सगळे डबे आधी एकत्र काढून ठेवले. आणि डबे रिकामे नेण्यापेक्षा सकाळीच विरूसाठी आलू पाकची वडी घेतली होती. सुरुवातीला बोलला तो खाऊ घेताना मम्मा मला घे, मी खाणार आहे. आणि जराशी खाल्ल्यानंतर तिखट लागली, त्यानंतर बोलतो की मला नको आणि इथं राहिली तर ती तशीच खराब होईल. त्यामुळे या डब्यात आले पाकची वडी घेतल्या. त्यानंतर या डब्यामध्ये मागच्याच आठवड्यात मी आमला कॅन्डी बनवली होती आणि खरंच ही आमला कॅन्डी इतकी मस्त झाली ना, व्यवस्थित मुरले सुद्धा. तुम्ही बघू शकता. आता 2 दिवस सुकले व्यवस्थित, पण अजून 2 दिवस मला सुकवायचे. आणि ही इथेच अशी ठेवली तर थोडस बुरशी लागून खराब होईल, त्यामुळे मी गावी घेतले सुकवायसाठी. आणि त्यानंतर हा तुपाचा डबा आहे. मम्मीने सांगितलंय जर यावी हा डबा आणला तरच परत तूप मिळणार, नाहीतर मी देणार नाही. त्यामुळे हा डबा आधी आठवणीत घेतलाय, सकाळी घासून वगैरे घेतलाय, आता पूर्ण सुकलाय. त्यानंतर ह्या नारळवडीची इतकी मजा खास आहे ना. काल रात्री ते मित्रांसोबत जेवायला गेले होते तर यायला 2 वाजले. तर मला असं वाटलं होतं की ते इतक्या वेळानं आले तर गोड खाणार नाहीत, परंतु आल्यानंतर छोटी साधी वडी खाल्ली, परंतु त्यांना इतकी आवडली, एवढं भरभरून कौतुक केलं. त्यामुळे अजून एक खाल्ली. आणि विरू पण आईस्क्रीम साठी उठला होता, मी मगाशीच बोलले होते, तर त्याने सुद्धा एक वडी खाल्ली. तर असं वाटलं की इतका वेळ स्लो प्रोसेस मध्ये आपण रात्रीची बनवली तर सार्थक झालं. आणि खरंच एकदम खमंग झाली अशी. आणि सगळे आकार जसे विकतचे असतात ना तसे एकदम असे प्रॉपर बसलेत. आणि मी पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलेत. आणि पहिलं ठरवलं होतं की ते जास्त काही गोड खात नसल्यामुळे इथे काहीच नाही ठेवायची. तर आता बोलतात की मला ही आवडले तर त्यामुळे यातली थोडी मला सुद्धा ठेव. हा सुद्धा
सुद्धा एक एक्स्ट्राचा डबा होता, तो गावी देण्यासाठी घेतलाय. नाहीतर इकडं मग डबे जास्त होतात आणि गावी अडचण येते. जेवण सुद्धा पूर्ण करून झालंय आणि आज मस्तपैकी वाटाण्याची भाजी केली आणि यामध्ये काळा मसाला वापरलाय पहिल्यांदा मी. बघू कशी टेस्ट लागते. आणि आता 2 दिवस झालं सगळा भाजीपाला संपवत आली का तर गावी जायचंय म्हणून. आणि त्यामुळे थोडेसे गाजर आणि माझ्याकडे दूध शिल्लक होतं, तर मस्तपैकी असा गाजराचा हलवा बनवलाय. आणि ह्याच्यामध्ये मी साधी साखर न वापरता खडी साखरेचा वापर केलाय, तरी पण मस्त झालाय टेस्टला. मी आणि विरूने थोडी टेस्ट केली आधी. आणि यामध्ये खिचडी भात बनवलाय, म्हणजे ते डाळ थोडस वेगळं नेणं प्रवासामध्ये अडचण होते, त्यामुळे डाळ आणि तांदूळ एकत्र घालून थोडस कांदा टोमॅटोची फोडणी देऊन एकच बनवले. आणि इकडे मस्तपैकी असे छोटे छोटेशा भाकरी बनवलेत. आता हे सगळं पूर्ण जेवणाच्या डब्यामध्ये पॅक करते. अजून थोडस माझी कपडे सुद्धा पॅक करायचे. आता असं झाले की टाइम कमी आणि कामं भरपूर झालेत आणि खूप आवरायचं असल्यामुळे थोडस प्रेशर सुद्धा येते आता. तर सगळं पटकन आवरून घेते आणि डायरेक्ट बॅग दाखवते. आणि 4 दिवसासाठी जाणार असलं तरी माझं दरवेळी एवढं सामान होतं ना, तर माझ्या पुढे आज सगळ्यात मोठा टास्क आहे की कमी साहित्य घ्यायचं. मग अशी जेवण करून झाल्यानंतर बॅग पॅक करताना एवढी धावपळ झाली, परंतु सगळं साहित्य मी आधीच जवळ ठेवल्यामुळे जरा पटकन भरून झाली बॅग. आणि मागे बघू शकता मी समय सुद्धा लावून देवाचा आशीर्वाद घेतलाय. आणि घरातले जे काही सगळे नळ आहेत ते बंद केले, पडदे वगैरे पॅक करून सगळं व्यवस्थित केलंय. काही साहित्य जास्त असणार नाही असं सुरुवातीला बोलले होते, परंतु ऑलरेडी ही पूर्ण बॅग आता कम्प्लीट भरली आहे. या सॅक मध्ये जेवणाचं आणि ब्लँकेट घेतलं आणि या पिशवीमध्ये जी काही गावाकडची एक्स्ट्राची भांडी होते ती सुद्धा घेतलीत. आणि यामध्ये पर्स आणि माझं काही मेकअपचं साहित्य आहे. एवढं झालंय साहित्य. तिघांचं सुद्धा आवरून झालंय आणि आता ट्रॅव्हलिंग साठी आम्ही रेडी आहोत. विरू, गावाला जायचं? ओके, 3 जण जायचं आपण. बाय बाय. आज ऑफिस मधून लेट न आल्यामुळे घरातून बाहेर पडायला खरंच खूप वेळ झाला, परंतु नशीब इतकं चांगलं होतं, आम्हाला ट्रेन भेटली, त्यामुळे काही गडबड नाही झाली. जस्ट ट्रेन मध्ये बसले आणि मला अप्पर सीट भेटले. तर आता आम्ही 3घे पण जेवण करून घेतो. मस्त घराकडून जेवण आणले फुलला असं. आणि गाजराचा हलवा बनवलाय, त्यांना माहित नाही, तर एक सरप्राईज पण देते त्यांना ट्रेन मध्ये. दोघे पण डोळे बंद करा. स्पेशल डिश. काय? गाजराचा हलवा विदाउट शुगर. गुळ नाही, खडी साखर. विरू टेस्ट कर. विरूला आता थोडस गोड कमी लागेल आमचे. हा, तुम्ही करा टेस्ट. मस्त आवडलं वाटतं विरूला. आत्ताच आमच्या तिघांचं जेवण झालं आणि जेवण आजचं इतकं मस्त झालं होतं. तिघं पण भरपूर जेवलो. विरू पण आता जेवलाय, तर रात्रभर काही टेन्शन नाही. आणि आज सगळ्यात हलवा बघून ते खूप सरप्राईज झाले. आजचं जेवण जे काही भाकरी किंवा वाटाण्याची भाजी केली होती ती सुद्धा एकदम चमचमीत झाली होती. आणि मोस्ट ऑफ कसं नाईटचा प्रवास असेल तर मी कधीच गोड पदार्थ नाही बनवत, तर आज गोड पदार्थ खाऊन ते बोलतात मेरे बीवी ने आज तो मेरा दिल जीत लिया. आणि त्यांचं असं आहे की जेव्हा त्यांचं पोट फुललं असतं ना तेव्हा एकदम नॉर्मल असतात, नाहीतर मग जेव्हा जास्त भूक लागते तेव्हा त्यांची चिडचिड होत असते. आणि आज पूर्ण वेळ जेवत होतो तोपर्यंत एकच चाललं होतं त्यांचं. जेवण खूप छान आहे, मला आवडलं, पोट भरून जेवलं. आणि हे बघून आपल्याला जे काही समाधान होतं ते वेगळंच. आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर डबा सुद्धा पॅक करून ठेवलाय व्यवस्थित. सगळं संपलंय आता. आणि आजची ओव्हरऑल ट्रेन इतकी मस्त आहे ना. ट्रेन आय थिंक नवीन आहे आणि सगळीकडे स्वच्छता आहे, एकदम चकचकायली अशी. फॅन सुद्धा एकदम स्वच्छ आहेत. आणि ही समोरची शीट आमची आहे, तर विरूने 2 ब्लँकेट टाकले तिथे. परंतु ओव्हरऑल ट्रेनचा अनुभव मस्त आहे आणि उंची थोडीशी जास्त आहे, त्याच्यामुळे आज काही टेन्शन नाही. आता हे सगळं साहित्य खाली बॅगेत व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि झोपायची सुद्धा तयारी करून घेते. विरू तर इतका खेळतोय, म्हणजे विरूचं असं आहे ना, जाईल तिकडे तो सेटल होतोय, काही टेन्शन नाही त्याचं. आणि हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून. आणि
उद्याचा व्हिडिओ खरंच खूप छान असणार आहे. उद्या सकाळी गावी पोहोचल्यानंतर गावचं वातावरण बघायला भेटेल. तर ते सुद्धा मी नक्की कॅप्चर करेन काही मोमेंट्स. आणि खूप दिवसांनी जातोय तर गावाकडचे पण सगळे खूप खुश होतात. तर हेच आपलं आपुलकी किंवा प्रेम महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.